केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचे पोर्टल बंद. अर्ज भरूनही विद्यार्थ्यांची रक्कम जमा नाही. अर्ज भरून काही महिने उलटले तरीही शिष्यवृत्तीची रक्कम खात्यात जमा न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी. केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. मात्र अर्ज भरूनही काही महिने उलटून गेले तरीही पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा झालेली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि नाराजी व्यक्त होत आहे. शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची आर्थिक मदत आहे. शिक्षण शुल्क, शैक्षणिक साहित्य, प्रवास तसेच इतर शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्तीवर अवलंबून असतात. त्यामुळे अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम वेळेत मिळणे आवश्यक आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे फॉर्म भरून काही महिने उलटले आहेत त्यांनाही अद्याप रक्कम जमा झालेली नाही. त्यातच शिष्यवृत्तीचे पोर्टल बंद असल्याने विद्यार्थ्यांना अर्जाची पुढील प्रक्रिया आणि शिष्यवृत्तीची सद्यस्थिती समजून घेण्यात अडचणी येत आहेत. शिष्यवृत्तीच्या विलंबामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शिष्यवृत्तीचे पोर्टल लवकरात लवकर सुरू करावे, प्रलंबित अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी आणि पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने जमा करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडलेली असताना प्रशासन याबाबत ठोस निर्णय घेणार असा सवालही विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडलेली असताना प्रशासन याबाबत कधी ठोस निर्णय घेणार असा सवालही विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. PL मराठी न्यूज संपादक प्रणव लोंढे. नमस्कार, मी प्रणव मारुती लोंढे, राहणार मिरज, जयसिंगपूर कॉलेजमध्ये शिकत आहे. माझा वर्ग BA 3rd इयर. माझा एक असा विषय होता की केंद्र शासनाने पोस्ट मॅट्रिकचं पोर्टल गेले 3.5 महिने उलटून गेले तरी अजून पोर्टल बंदच आहे. काही जणी फॉर्म भरलेले आहेत, काही जणी फॉर्म भरून अजून पुढे ढकलण्याची प्रोसेस आहे. ते फॉर्म बंद झाल्याने काही जणांचे फॉर्म पुढे पण गेलेले नाही आहेत. म्हणजे केंद्र शासनाला जे फॉर्म पुढं पाठवायचे होते ते अजून काही पुढं पण ढकललेले नाही आहेत व काही जणी फॉर्म भरलेले पण आहेत, त्यांचे पैसे अजून जमा झालेले पण नाही आहेत शिष्यवृत्ती. मग शिष्यवृत्ती ही जमा झाल्यावर विद्यार्थी त्या शिष्यवृत्तीच्या आधारावर शैक्षणिक साहित्य असेल, जे काही या गावाहून त्या गावाहून येणारे विद्यार्थी असेल त्या बसचा पास असेल, ते बसचा पास काढण्यासाठी ते शिष्यवृत्तीच्या ह्याच्यावर पण काही जण काढत असतात. मी सुद्धा शिष्यवृत्तीच्या ह्याच्यावरच बसचा पास काढत असतो. नेहमी शिष्यवृत्ती जमा झाली तर नेहमी 6 महिन्याचा पास काढतो मी. त्यासाठी काही शैक्षणिक साहित्य आहे ते सुद्धा त्याच्यावर शिष्यवृत्तीवरच अवलंबून असतो. जी प्रत्येक वर्षाला शिष्यवृत्ती पोस्ट मॅट्रिक जी शिष्यवृत्ती आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाची, केंद्र शासनाची, ती अजून जमा झालेली नाही. प्रत्येक वर्षाला जून जुलै महिन्यात किंवा जून महिन्यात 15 तारखेच्या पुढं 20 तारखेच्या आज ही शिष्यवृत्ती जमा होत असते किंवा जुलै महिन्यात जमा होते. काही अजून पोर्टल बंद आहे, पोर्टल पण बंद झालेलं आहे, 3.5 महिने झाले. आणि का अजून फॉर्म भरून सर्व झालेलं आहे, फॉर्म पुढे पण गेलेला आहे, त्यांची शिष्यवृत्ती अजून जमा पण झालेली नाही आहे. तर शासनाने लवकरात लवकर पोर्टल चालू करून घ्यावी ही माझी विनंती आहे. चालू करून घ्यावी लवकर व राहिलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा करून द्यावी. धन्यवाद.